नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आपण सर्व शिक्षक आहोत. गेली 10 ते 20 वर्षापासून आपण अध्यापनाचं कार्य करत आहोत. यामध्ये काय झालंय माहित आहे का? वर्ग 1 ते वर्ग 5वीला शिकविता आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास विसरत गेलो. म्हणून आता आपल्याला टेट परीक्षेचा अभ्यास करीत असताना थोडा त्रास होत आहे. असो मित्रमैत्रिणींनो, आपण नोकरीत आहोत तर हे असणारच. चला, आज आपण मराठी व्याकरणातील एक खूप महत्त्वाचा आणि बऱ्याचदा गोंधळात पडणारा विषय अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तो म्हणजे प्रयोग, व्हॉइस. प्रयोग म्हणजे काय? तर वाक्यातील क्रियापदाचे रूप कर्ता, सब्जेक्ट किंवा कर्म, ऑब्जेक्ट यांच्या लिंग, वचन आणि पुरुष यानुसार कसे बदलते याला प्रयोग म्हणतात. हा कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्यातील महत्त्वाचा संबंध दर्शवतो. हा संबंध समजून घेतला की प्रयोग ओळखणे अगदी सोपे होते. प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार आहेत. हे तर तुम्हाला माहीतच आहे: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. बघूया पहिला प्रकार. पहिला प्रकार आहे कर्तरी प्रयोग. हा सर्वात सोपा आहे. कर्तरी प्रयोगाचा नियम काय म्हणतो लक्षात घ्या. ज्या वाक्यात क्रियापदाचे रूप कर्त्याचा लिंग, वचन, पुरुषानुसार बदलते त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात. सोप्या भाषेत सांगते कर्ता हा वाक्याचा बॉस असतो. उदाहरण: सकर्मक कर्तरी. विद्यार्थी पुस्तक वाचतो. आता कर्त्याचे लिंग बदलूया. विद्यार्थिनी पुस्तक वाचते. बदल झाला. उदाहरण: अकर्मक कर्तरी. तो हसतो. आता कर्ता बदलूया. ती हसते. पुन्हा बदल झाला. लक्षात ठेवा, कर्ता बदलला की क्रियापद बदलले म्हणजे तो कर्तरी प्रयोग. आता पाहूया कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगाचा नियम काय म्हणतो लक्षात घ्या. ज्या वाक्यात क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग, वचन, पुरुषानुसार बदलते त्याला कर्मणी प्रयोग म्हणतात. अगदी सोप्या भाषेत सांगते, कर्म हा वाक्याचा बॉस असतो. कर्त्याला सहसा ने प्रत्यय लागलेला असतो. उदाहरण: हरीने आंबा खाल्ला. वाक्यावर कर्मणी प्रयोग दिसेल. आता कर्त्याला म्हणजे हरीने न बदलता फक्त कर्म बदलूया. आंबा पुल्लिंगी ऐवजी चिंच स्त्रीलिंगी घेऊया. हरीने चिंच खाल्ली. लक्षात ठेवा, कर्म बदलले की क्रियापद खाल्लाचे खाल्ली झाले म्हणजे हा कर्मणी प्रयोग. आणि तिसरा प्रकार भावे प्रयोग. भावी प्रयोगाचा नियम काय म्हणतो लक्षात घ्या. ज्या वाक्यात क्रियापदाचे रूप कर्ता किंवा कर्म या दोघांच्याही लिंग, वचन, पुरुषानुसार बदलत नाही त्याला भावे प्रयोग म्हणतात. इथे क्रियापद कायम तृतीय पुरुषी, नपुंसक लिंगी, एकवचनी असते. कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय लागलेले असतात. सोप्या भाषेत क्रियापद स्वतंत्र असते. उदाहरण: सकर्मक भावे. रामने भरताला बोलावले. कर्ता आणि कर्म बदलून पाहूया. रामाच्या जागी सीता आणि भरताच्या जागी गीता असे बदलले तर वाक्य होणार: सीताने गीताला बोलावले. येथे लक्षात ठेवा, कर्ता आणि कर्म बदलूनही क्रियापद बोलावले हे तसेच राहिले. बदल झाला नाही म्हणजे हा भावे प्रयोग. मित्रांनो, एका मिनिटात मुख्य फरक लक्षात घ्या. कर्तरी क्रियापद कर्त्यानुसार बदलते. कर्मणी क्रियापद कर्मानुसार बदलते. भावे क्रियापद कोणानुसारच बदलत नाही. आशा आहे प्रयोग हा विषय तुम्हाला आता पूर्णपणे समजला असेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.